जय महाराष्ट्र. माझी सर्व धाराशिवकरांना नम्र विनंती आहे की आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही जात, धर्म, पंथ यामधून मतविभागणी करणाऱ्या घटकांना, मतं मागणाऱ्या घटकांच्या प्रलोभनाला किंवा त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता आपल्या हक्काचं, आपल्या कामाचा कोण माणूस आहे याकडे बघून आपलं मतदान करावं. आज आपण बघतोय की वेगवेगळ्या माध्यमातनं जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये भांडणं लावायचं काही राजकीय पक्षाकडनं काम केलं जातं आणि त्यातून मताची पोळी बाजून घ्यायचं काम केलं जातं. परंतु माझी सर्व शहरवासियांना विनंती आहे की आपल्या शहराचा सामाजिक एकोपा, सामाजिक सौख्य, आपलं ऐक्य आणि शहर जर शांत ठेवायचं असेल तर आपल्याला मशाल हेच चिन्ह निवडावं लागेल. त्यामुळे माझी परत एकदा आपल्या सर्व धाराशिवकरांना कळकळीची विनंती आहे की आपण कुठल्याही खोट्या प्रचाराला, अफवांना, जातीय तीळ निर्माण करणाऱ्या लोकांना बळी न पडता आपण जे मशाले चिन्ह आहे, सौ संगीताताई सोमनाथ गुरव यांनी जे काम केलेलं आहे ते आपल्या हक्काचा माणूस म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आपण त्यांना ओळखतो. त्या कुठल्याही जाती धर्मात, कुठल्याही पंथात ते अडकून पडलेले नाहीत. त्यामुळं अशा सर्वसामान्य माणसाच्या पत्नीला आपण सौ संगीताताई सोमनाथ गुरव या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत, त्यांचं चिन्ह मशाल आहे. या मशालीच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं. तसेच काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आघाडीचे जे उमेदवार आहेत त्या प्रभागातील ज्या ठिकाणी हाताचा पंजा आहे त्या हाताच्या पंजासमोर बटन दाबून आणि ज्या ठिकाणी मशाल आहे ही मशाल धगधगती तेवत ठेवण्यासाठी आपण हाताचा पंजा आणि धगधगती मशाल या दोन्ही चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्या उमेदवारांना सुद्धा प्रचंड मताने विजयी करावं. हेच नम्र आवाहन मी तुम्हाला या प्रसंगी करतो. धन्यवाद.